नमस्कार मित्रांनो, अनेक स्त्रियांना योनिमार्गातून पांढरा स्त्राव येतो. पण हा स्त्राव आजाराचे लक्षण असतो का, की शरीराची ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते? मला पांढरा स्त्राव का होतोय? तो सामान्य आहे की काही समस्या आहे? त्यामुळे शरीर कमजोर होते का? कधी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे? अशा अनेक प्रश्नांमुळे स्त्रियांच्या मनात भीती आणि गैरसमज निर्माण होतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, पांढरा स्त्राव का होतो, सामान्य स्त्राव कसा ओळखायचा, कोणत्या बदलांकडे लक्ष द्यायचं, दुर्गंधी, खाज किंवा जळजळ असेल तर त्याचा अर्थ काय, स्वच्छता कशी ठेवायची, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा. चला तर मग सुरुवात करूया. 1. पांढरा स्त्राव व्हाईट डिस्चार्ज म्हणजे काय? योनिमार्गातून बाहेर येणाऱ्या पांढऱ्या किंवा पारदर्शक द्रवाला सामान्य भाषेत पांढरा स्त्राव व्हाईट डिस्चार्ज असे म्हणतात. काही ठिकाणी याला श्वेतप्रदर किंवा अंगावरून जाणे असेही म्हटले जाते. मुलींमध्ये यौवनावस्था सुरू झाल्यानंतर असा स्त्राव दिसू शकतो. हा स्त्राव प्रत्येक मुलीमध्ये सारखा असेलच असे नाही. सामान्य स्त्राव पारदर्शक, पांढरट किंवा किंचित पांढरा असू शकतो. तो कधी पातळ आणि ओलसर तर कधी थोडा चिकट किंवा जाडसर वाटू शकतो. त्याला तीव्र किंवा अप्रिय वास नसतो. तसेच त्याचे प्रमाणही नेहमी सारखे नसते. मासिक पाळीच्या चक्रानुसार त्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो. म्हणून कपड्यांवर थोडासा पांढरा किंवा पारदर्शक स्त्राव दिसला म्हणून लगेच घाबरण्याची गरज नाही. अनेक वेळा हा स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक आणि सामान्य बदल असतो. पण स्त्रावाचा रंग, वास किंवा स्वरूप अचानक बदलले आणि त्यासोबत खाज, जळजळ किंवा वेदना जाणवू लागल्या तर त्याकडे मात्र लक्ष देणे गरजेचे आहे. 2. पांढरा स्त्राव शरीरासाठी आवश्यक असतो का? स्त्रीच्या शरीरात पांढरा स्त्राव तयार होण्यामागे नैसर्गिक कारण असते. हा स्त्राव योनिमार्गातील मृत पेशी आणि इतर पदार्थ बाहेर जाण्यास मदत करतो आणि त्या भागातील नैसर्गिक वातावरण टिकवून ठेवण्यासही मदत करतो. म्हणून काही प्रमाणात पांढरा स्त्राव जाणवणे ही शरीराची सामान्य प्रक्रिया असू शकते. त्यामुळे पांढरा स्त्राव पूर्णपणे बंद झाला पाहिजे असा विचार करणे योग्य नाही. महत्त्वाचे हे आहे की स्त्राव नेहमीसारखा आहे का, की त्यामध्ये अचानक बदल झाला आहे. जर त्यासोबत दुर्गंधी, खाज, जळजळ, वेदना किंवा रंगामध्ये असामान्य बदल दिसत असतील तर त्यामागचे कारण तपासणे गरजेचे आहे. 3. सामान्य पांढरा स्त्राव कसा ओळखायचा? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सामान्य पांढरा स्त्राव पारदर्शक किंवा पांढरा असू शकतो. कधी तो पातळ आणि ओलसर असतो तर कधी थोडा चिकट किंवा जाडसर वाटू शकतो. सामान्य स्त्रावाला तीव्र किंवा दुर्गंधीयुक्त वास नसतो. तसेच त्यासोबत खाज, जळजळ किंवा वेदना असतीलच असे नाही. त्याचे प्रमाणही दररोज सारखे नसते. मासिक पाळीच्या चक्रानुसार स्त्राव कमी जास्त होऊ शकतो. विशेषतः 2 पाळीच्या मधल्या काळात अंडोत्सर्जनाच्या वेळी काही स्त्रियांना स्त्राव नेहमीपेक्षा अधिक पारदर्शक, ओलसर, लवचिक किंवा चिकट जाणवू शकतो. हा शरीरातील नैसर्गिक बदल असू शकतो. म्हणून दररोज अगदी एकसारखा स्त्राव असायलाच हवा असे नाही. त्यामुळे आज स्त्राव थोडा जास्त आहे एवढ्यावरून लगेच संसर्ग झाला आहे असे समजू नका. त्यासोबत खाज, जळजळ, वेदना, दुर्गंधी किंवा रंगामध्ये असामान्य बदल आहेत का हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर स्त्राव बदलतोय की त्यासोबत त्रासही सुरू झाला आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. 4. कोणता पांढरा स्त्राव समस्या असू शकतो? आता हा भाग खूप लक्षपूर्वक ऐका. जर पांढरा स्त्राव तुमच्या नेहमीच्या स्त्रावापेक्षा अचानक वेगळा झाला असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, स्त्रावाचा रंग बदलणे, नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात स्त्राव होणे, त्याला तीव्र किंवा दुर्गंधीयुक्त वास येणे, स्त्राव असामान्यरित्या घट किंवा वेगळ्या प्रकारचा होणे आणि त्यासोबत खाज, जळजळ किंवा वेदना जाणवणे ही काही समस्या असल्याची चिन्हे असू शकतात. काही स्त्रियांना स्त्रावाचा माशासारखा तीव्र वास जाणवू शकतो. काही वेळा स्त्राव पिवळसर किंवा हिरवट रंगाचा होऊ शकतो. अशा प्रकारचे बदल काही संसर्गांशी संबंधित असू शकतात. तर काही स्त्रियांना खूप जाड, दह्यासारखा पांढरा स्त्राव होतो आणि त्यासोबत खाज, जळजळ किंवा बाहेरील भागात दुखणे जाणवते. अशा वेळी बुरशीजन्य किंवा यीस्ट संसर्गाची शक्यता असू शकते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त स्त्रावाचा रंग किंवा स्वरूप पाहून स्वतःच आजाराचे निदान करू नका. स्त्रावाच्या वेगवेगळ्या समस्यांमध्ये सारखी लक्षणे दिसू शकतात. विशेषतः पहिल्यांदाच अशी लक्षणे दिसत असतील, त्रास वारंवार होत असेल किंवा लक्षणे जास्त तीव्र असतील तर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे. 5.
पांढऱ्या स्त्रावामुळे कमजोरी येते का? हा देखील एक मोठा गैरसमज आहे. अनेक महिलांना किंवा मुलींना असे वाटते की पांढरा स्त्राव झाल्यामुळे शरीरातील ताकद कमी होते, शरीर कमजोर होते किंवा शरीरातील आवश्यक पोषक घटक कमी होतात. पण सामान्य पांढरा स्त्राव ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे केवळ पांढरा स्त्राव होतो म्हणून शरीराची ताकद कमी होत नाही. मात्र जर स्त्राव नेहमीपेक्षा खूप जास्त असेल आणि त्यासोबत खाजं, जळजळ, दुर्गंधी, वेदना किंवा लघवी करताना त्रास अशी लक्षणे असतील तर त्यामागे काही आरोग्य समस्या असू शकते. अशा वेळी शरीराला कमजोरी का वाटते याचा अंदाज न लावता त्यामागचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. म्हणून पांढरा स्त्राव बंद करणे हे उद्दिष्ट नसून तो सामान्य आहे की एखाद्या समस्येचे लक्षण आहे हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पांढरा स्त्राव झाला म्हणून माझ्या शरीरातील ताकद निघून जाते अशी भीती बाळगण्याची गरज नाही. 6. पांढरा स्त्राव झाल्यावर घरगुती उपाय करावेत का? इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पांढरा स्त्राव हा प्रत्येक वेळी आजार नसतो. त्यामुळे तो थांबवण्यासाठी स्वतःहून कोणतेही घरगुती उपाय करण्याची गरज नसते. इंटरनेट किंवा सोशल मीडियावर पांढरा स्त्राव कमी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. पण प्रत्येक उपाय सुरक्षित असेलच असे नाही. विशेषतः योनीच्या आत साबण, सुगंधी पदार्थ, फवारे किंवा इतर कोणतेही पदार्थ टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये. अशा गोष्टींमुळे नैसर्गिक संतुलन बिघडून जळजळ किंवा संसर्गाचा धोका वाढू शकतो. जर स्त्राव सामान्य असेल तर त्याला थांबवण्याची गरज नसते. बाहेरील भागाची सौम्य स्वच्छता, स्वच्छ अंतर्वस्त्रे आणि योग्य स्वच्छता पुरेशी असते. पण स्त्रावाचा रंग, वास किंवा स्वरूप बदलले असेल आणि त्यासोबत खाजं, जळजळ, वेदना किंवा लघवी करताना त्रास होत असेल तर घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊन नेमके कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, पांढरा स्त्राव बंद करणे महत्त्वाचे नाही, तो सामान्य आहे की एखाद्या समस्येचे लक्षण आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. 7. मग योनीची स्वच्छता कशी ठेवावी? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिस्वच्छता करण्याचा प्रयत्न करू नये. बाहेरील योनीचा भाग कोमट पाण्याने स्वच्छ करता येतो. योनी धुतल्यानंतर स्वच्छ, मऊ टॉवेल किंवा कापडाने हलकेच कोरडे करावे. जर साबण वापरत असाल तर तीव्र नसलेला सौम्य साबण वापरणे योग्य ठरू शकते. परफ्यूम स्प्रे, सेंटेड वाइप्स किंवा वजायनल डिओड्रंट वापरणे टाळावे. घामाचे किंवा ओले अंतर्वस्त्रे जास्त वेळ घालून राहू नये, स्वच्छ सुती अंतर्वस्त्रे वापरावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योनीच्या आत काहीही टाकून साफ करण्याचा प्रयत्न करू नये. 8. पांढरा स्त्राव आणि लैंगिक संबंधांचा काही संबंध आहे का? स्त्री लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झाल्यावर योनिमार्गात नैसर्गिक ओलावा आणि द्रवाचे प्रमाण वाढू शकते. ही शरीराची सामान्य शारीरिक प्रतिक्रिया आहे. मात्र हा द्रव म्हणजे नेहमी पांढरा स्त्रावच असेल असे नाही. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला पांढरा स्त्राव होत आहे म्हणजे तिने लैंगिक संबंध ठेवले आहेत असा निष्कर्ष काढणे पूर्णपणे चुकीचे आहे. सामान्य पांढरा स्त्राव लैंगिक संबंध नसतानाही होऊ शकतो आणि यौवनावस्थेपासून तो शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असू शकतो. म्हणून एखाद्या स्त्रीला पांढरा स्त्राव होतोय म्हणून तिच्या चारित्र्याबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नये. 9. डॉक्टरांकडे कधी जाणे गरजेचे आहे? जर पांढरा स्त्रावासोबत खालीलपैकी काही लक्षणे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. तीव्र किंवा दुर्गंधीयुक्त वास, पिवळा किंवा हिरवा स्त्राव, खूप जाड किंवा नेहमीपेक्षा वेगळा स्त्राव, खाज किंवा जळजळ, लघवी करताना वेदना किंवा जळजळ, ओटीपोटात किंवा योनिभागात वेदना, पाळीच्या मधल्या काळात रक्त येणे किंवा लैंगिक संबंधानंतर असामान्य ब्लीडिंग होणे अशी लक्षणे असतील तर फक्त घरगुती उपाय करून वेळ घालवू नये. डॉक्टर गरजेनुसार तपासणी किंवा स्त्रावाचा सॅम्पल टेस्ट करून कारण शोधू शकतात. 10. स्वतःहून औषध घेणे योग्य आहे का? नाही. पांढरा स्त्राव दिसला म्हणून लगेच अँटीफंगल, अँटीबायोटिक किंवा इतर औषधे स्वतःहून घेऊ नये. कारण प्रत्येक असामान्य पांढरा स्त्रावाचे कारण एकच नसते. येईस्ट इन्फेक्शन, बॅक्टेरियल वजायनोसिस, लैंगिक संबंध संसर्ग किंवा इतर कारणांमध्ये उपचार वेगवेगळे असू शकतात. चुकीचे औषध घेतल्यामुळे योग्य उपचार उशिरा होऊ शकतो. म्हणून वरील लक्षणे वारंवार दिसत असतील किंवा त्रास जास्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सुरक्षित मार्ग आहे. मित्रांनो, आज आपण पांढरा स्त्राव, व्हाईट डिस्चार्ज बद्दल महत्त्वाची माहिती समजून घेतली. मुलींनी किंवा महिलांनी अशा समस्येबद्दल लाज वाटून घेऊ नये. योग्य माहिती घ्या, शरीरातील बदलांकडे लक्ष द्या आणि गरज असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला वाईट डिस्चार्ज किंवा स्त्री आरोग्याबद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. स्वतःच्या शरीराला समजून घ्या, योग्य माहिती मिळवा आणि आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.